इंटरनेटवर हा व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होतोय आणि हे म्हटलं येतं की हा हॉर्मुझचा आहे म्हणून. आणि आता युद्धामुळे हॉर्मुझ तर चर्चेत आहे. सोबत रेड कलर पण आहे. त्यामुळे काय तर कोणी काही पण लिंक करतात. पण आपण तर एमपीएससी यूपीएससी ऍस्पिरंट आहोत. आपल्याला तर टेक्निकल कारण माहित असायला पाहिजे. जॉग्राफी पण आणि सायन्स पण. बेसिकली लक्षात ठेवा की हा ना एक नॅचरल फिनॉमिनन आहे. आहे काय तर या मातीमध्ये ना आयर्न ऑक्साईड त्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि आयर्न ऑक्साईडचा पण एक जो प्रकार आहे त्याला हेमेटाईट म्हणतात. Fe2O3 आपल्या सायन्स टेकमध्ये मेटल अँड नॉन मेटल टॉपिक आहे. त्यामध्ये आयर्नचा एक जो ओर आहे ना, तो आहे काय तर हा आयर्न ऑक्साईड किंवा हेमेटाईट आहे हे लक्षात ठेवा. फार इम्पॉर्टंट आहे. प्रश्नांची संख्या भरपूर आहे. तर तो त्या आयर्न ऑक्साईडचा प्रमाण यामध्ये जास्त आहे. आणि आयर्न जर म्हटलं तर त्याचा रंग लाल आहे. जसा आपल्या रक्तामध्ये सुद्धा हिमोग्लोबिन आहे. हिम म्हणजेच काय तर आयर्न आणि म्हणून काय तर रक्ताला रंग पण काय तर लाल आहे. सेम इथं आयर्नचं प्रमाण जास्त आहे म्हणून त्या मातीमध्ये लाल कलर जास्त पाहायला मिळतो. पाऊस पडला की तीच माती त्या पावसाच्या पाण्यासोबत समुद्रामध्ये जाते आणि म्हणून काय तर सगळीकडे तो आपल्याला रेड कलर पाहायला मिळते. या मातीला गेलक किंवा गोलक असं सुद्धा म्हटलं जातं. आणि याचा मुख्यतः या मातीचा मुख्यतः वापर ना पिगमेंट्स तयार करण्यासाठी म्हणजे पिगमेंट म्हणजे काय तर रंगद्रव्य त्यासोबत कॉस्मेटिक्स तयार करण्यासाठी आणि खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा केला जातो.